थँकफुल आहे. बरोबर, ही अशी युद्धस्थिती आहे, त्याच्यामुळे सरकारनं या सगळ्या योजना जाहीर केलेल्या आहेत. ही रिलीफ योजना जाहीर केलेली आहे. त्यासाठी सरकारनं या सगळ्या परिस्थितीवरती एक नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणा किंवा आढावा घेण्यासाठी इंटर मिनिस्ट्रियल ग्रुप, ज्याला आपण आंतर मंत्रालयीन ग्रुप किंवा समूह म्हणतो, तो स्थापन केला आहे. आणि हा समूह दररोज परिस्थितीचा आढावा घेणार आहे किंवा घेतोय. आता सरकारचा हा सर्वांगीण दृष्टिकोन आहे. निर्यातदारांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तो किती महत्त्वाचा आहे? हे खूप महत्वाचं आहे माहितीये, कारण मला हे खूप आवडलं वैयक्तिकही आणि एक संस्था म्हणून किंवा इंडस्ट्रीचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. कारण कुठलाही प्रॉब्लेम ना, जटिल प्रॉब्लेम मुद्दे येते, तर समस्या खूप जटिल आहे. होतं काय, शिपिंग मिनिस्ट्री महत्वाची कारण शिपिंग करतोय, एमएसएमई मिनिस्ट्री महत्वाची कारण एमएसएमई 50% एक्सपोर्ट करतायत, आरबीआय महत्वाचं, जे मिनिस्ट्री जरी नसलं तरी एक वेगळं अंग जरी असलं ते तरी आरबीआय महत्वाचं कारण ते क्रेडिटवरती लक्ष ठेवून आहेत. या सर्व लोकांनी एकत्र विचार जर केला तरच त्याचं सोल्युशन निघू शकतं. त्यामुळं हे युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसातच आम्हाला असं लक्षात आलं की यांच्या इंटरमिनिस्ट्रियल मीटिंग चालू झाल्यात आणि त्यामध्ये उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून आमच्यापैकी सुद्धा बरेच जण देशभरातनं त्यात सहभागी होऊ शकले. आम्ही आमचे काय मुद्दे आहेत ते सांगू शकलो स्पष्टपणे आणि त्या मुद्दे ऐकल्यानंतर त्यांनी त्यातल्या काही मुद्द्यांवरती तरी सोल्युशन हे काढलेलं आहे. त्यातूनच ही स्कीम आलेली आहे रिलीफ. त्यामुळे सरकार ऐकतंय याचा आनंद आहे आणि याबद्दल थँकफुल असायला हवं. सरकारने काहीतरी स्कीम आणली आहे याबद्दलही थँकफुल असायला हवं. ऑफकोर्स एक उद्योग म्हणून, उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून आमच्या आणखी नेहमीच डिमांड्स असतात किंवा रिप्रेझेंटेशन असतं, ते आम्ही मांडत जाऊ. पण सध्या हे महत्वाचं आहे सांगणं की इंटरमिनिस्ट्रियल ग्रुप असल्यामुळं सर्वांगीण दृष्टीने त्याचा विचार केला गेला आणि त्यामुळे जे होतंय ते नक्कीच स्वागतार्ह आहे. प्रशांत